अनामिका, घरात एवढं सगळं घडलं, तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे? पुढे काय करणार आहेस तू? काय करणार म्हणजे? काही नाही, जिथून आले तिथे परत जाणार. तुम्हाला माहिती आहे ना, माझा भाऊ आहे, त्याची जबाबदारी आहे माझ्यावर. आता माझा आश्रम, माझी तिथली माणसं आणि माझा भाऊ, हेच माझं कुटुंब. आजवर आश्रमाने मला सांभाळलंय, पण इथून पुढे सगळं आयुष्य त्यांच्यासाठी काम करून घालवेन असं ठरवलंय मी. खूप खंबीर आहेस तू. एक विचारू? तू तुझ्या सुखाचा, संसाराचा, लग्नाचा विचार का नाही करत? नाही म्हणजे अजून खूप आयुष्य बाकी आहे तुझं. तुझ्यासोबत तुझ्या हक्काचं कोणीतरी असायला हवंय ना. मला कळतंय तुम्ही काय बोलताय ते, पण तुम्हाला खरं सांगू, माईंनी जेव्हा मला इथे ह्या घरात आणलं तेव्हा वेगळ्या हेतूने आणलं होतं. नीलजींच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी. तेव्हा सुरुवातीला सगळं नाटक होतं, पण इथे राहता राहता त्यांच्यात आणि माझ्यात एक सुंदर निखळ नातं तयार झालं. मग ह्या नात्याला एखादं नाव दिलं तर? नाही नाही सावलीताई, आमच्या नात्याला काहीतरी नाव द्यावं असं आत्ता अजून तरी नाही वाटत मला. आणि तसंही नीलजींचं आणि ऐश्वर्या मॅडमचं डिवोर्स झाला नाहीये ना अजून. त्यामुळे अशा परिस्थितीत मी कोणताही विचार करणं स्वार्थी आणि चुकीचंच ठरेल. शिवाय माझा भाऊ, त्याचं ह्या जगात माझ्याशिवाय कोणीच नाहीये. त्याचं पुढचं आयुष्य आहे, त्याला सोडून मी माझ्या सुखाचा विचार नाही करू शकत. आणि आश्रमातली ती सगळी मुलं, माझा भाऊ, ह्यांच्यात मला माझं सगळं जग दिसतं. किती विचार करते सगळ्यांचा. तो विठुराया ना, तो तुझा नक्की विचार करेल. बघूया, पण जे होईल ते सगळं चांगलंच होईल. चहा झालाय, मी देऊन येते सगळ्यांना. आता खुलेआम युद्ध. टीव्ही सिरियल मध्ये खुलेआम युद्ध. पण काही म्हणा, त्या सगळ्याचं क्रेडिट जातं सावलीला. तिच्या डोक्यात एकदा आलं ना की ती ना पिच्छा सोडत नाही. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग करतेच ती. पण खरं सांगू का, मलाही वाटलं ही बाई झोलर आहे. आणि यातलं थोडं क्रेडिट मला पण जातं. विचार नवलू, कसं कसं त्या दिवशी मी नाही का सावलीला सांगितलं, जा जा अभिषेक करून जा जा. मला तेव्हाच कळलं होतं ही बाई झोलर आहे आणि सावली काहीतरी सत्य बाहेर काढणार. आठवलं आठवलं आठवलं. आपल्याला कळतच. मला सांगा, कसं कळतं पण तुम्हाला? सांग सांग दादा. असतो आपल्याला एक सिक्स सेन्स असतो. बायकांना असतो तो. महत्वाचं काय आहे, ती बाई झोलर आहे हे मी तुला पहिल्यापासून सांगत होतो. तिला काय वाटलं आपण बिंडो इथे टाकले पत्ते तिने, आणि सावलीने तो सगळा गेमच उधळून लावला. त्याचा एक्सपिरियन्स झालाच आहे जास्त. चहा आणलाय तुमच्या सगळ्यांसाठी. वा, मी निरोप घ्यायला आली आहे तुम्हा सगळ्यांचा. मी निघते. खूप कमी दिवसांसाठी सहवास लाभलाय तुमचा, पण भविष्यात
पुन्हा कधीतरी भेट होईलच ना. अनामिका अगं असं का बोलतेस? नाही म्हणजे मान्य आहे मला, तू एका कारणासाठी या घरात आली होतीस, पण तू या घरासाठी आमच्यासाठी जे काही केलंयस ना ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे आता स्वतःला एकटी समजू नकोस, हक्काने इथे येत जा, कळलं? हो वहिनी, थँक्यू. पण माझ्यामुळे तुम्हाला जो मानसिक त्रास झालाय त्यासाठी खरंच सॉरी. आणि एखादी मोठी चूक झाली असेल तर मोठ्या मनाने पदरात घ्या. बापरे, पदर. सॉरी सॉरी. ऐक ना, कुठे जाणार तू आता? दादा, जिथून आले तिथेच आश्रमात निघते. अनामिका थांब 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 थांब. तुम्ही थांबा ना जरा. दादा मी हिला सोडून येतो. चल मी पण येतो. चल मी पण येतो. कशाला? तुम्ही थांबा. दादा येतो. दे चहाचा कप दे. जाताना त्रास येऊन. चल चल. 2 कप मिळाले. कोल्याम युद्ध. आज ही भैरवी तुम्हा सगळ्यांना खुलं आव्हान देते की आजवर झाला तो संघर्ष होता, पण यापुढे होईल ते युद्ध असेल. सावली, सॉरी, मला जरा उशीर झाला, खूप कामं होती. काय झालं? सगळं ठीक झालं आता, मग का रडतेस? तू सगळ्यांना संकटातून बाहेर काढलंस. काय झालं? मला खूप हलकं वाटतंय. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात म्हणून माईंचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणू शकले. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. माझ्यामुळे नाही सावली, तुझ्यामुळे. तुझ्या जिद्दीमुळे आणि सत्यावरची जी निष्ठा आहे त्यामुळे तू या घराला वाचवलंयस. तुम्हाला सांगू, मला आणखी कोणत्या गोष्टीचा आनंद झालाय? कोणत्या? मला चक्क तिलोत्तमा मॅडमने जवळ घेतला. सगळं मिळालंय मला. आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. नाही सावली, सगळ्या प्रश्नांची उत्तर अजून मिळाली नाहीत. म्हणजे अजून काय शिल्लक आहे? सगळ्यांसमोर सिद्ध झालंय ना की हे सगळं माईंने केलंय. हे तर वरवरचं सत्य झालं सावली. या सगळ्या संकटांच्या मुळाशी एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर सापडल्याशिवाय मी शांत नाही बसणार. कोणता प्रश्न मला सांगा ना. कळेल उद्या.